नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मेरिटवर इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग आणि सोबतच मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केलं जातं. रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ही सगळी प्रक्रिया आपण त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण करून देतो. यासाठी आपण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहोत. प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याकडे ॲडमिशन एनरोल झालेले आहेत, होत आहेत आणि पुढच्या काळात होतील. परंतु असे विद्यार्थी जे ऑलरेडी रिपीटर्स होते आणि ज्यांना जेमतेम मार्क येत आहेत, साधारण 150, 160, 170, 200 मार्क येत आहेत आणि त्यांचं BMAचं स्वप्न असेल, परंतु बजेट कमी आहे, कमी बजेटमध्ये त्यांना ते स्वप्न पूर्ण करायचे आहे, तर अशा कमी बजेट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय चांगला पर्याय म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना BMS ॲडमिशन संदर्भानं मार्गदर्शन करतो, त्यांची प्रक्रिया करून देतो. मागील वर्षीसुद्धा आपण बाहेर राज्यात जे ॲडमिशन केले त्यामध्ये सर्वाधिक ॲडमिशन आपण उत्तर प्रदेशला त्या ठिकाणी केलेले होते. एकच कारण, महाराष्ट्रात नंबर लागत नाही, महाराष्ट्राचं मॅनेजमेंटचं बजेट नाही आणि आलेल्या गुणावर सहज ॲडमिशन होऊ शकेल ते म्हणजे उत्तर प्रदेश, आणि तेही कमी बजेटमध्ये. एक अतिशय चांगला पर्याय जो आहे तो BMSसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. या BMSच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं साधारण बजेटचा विषय झाला तर साधारण 11-12 लाख रुपयापर्यंत BMSचं फीचं बजेट असतं आणि आमच्या वतीनं ही सगळी प्रवेश प्रक्रिया आपल्यासाठी पूर्ण करून दिली जाते. सो कमी बजेटमध्ये BMSचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. याशिवाय पण इतर पर्याय असते, जसं की मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, पंजाब आहे, परंतु या सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये UPमध्ये बजेट कमी असतं आणि कमी बजेटमध्ये BMS करायचं असेल तर हा एक सर्वोत्तम पर्याय असतो. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.